ए कारट्या, जातोय बापाला पाणी आण. अहो हे काय करून आलात तुम्ही? काय म्हणजे? लगीन करून आलोय. लगीन? लगीन म्हणजे तुम्हाला खेळ वाटतोय का? बायको असताना तुम्ही लगीन करून आला दुसरं. तू या बांधणाराच कठाळून मी लगीन करून आलोय. हा आता हे गटर आता बी नको उघडू. लक्ष्मी दारात आली का हिनं वांगाळ तोंड चालू केलंच पाहिजे. कोण ही? ही सटवी का? हिला मी घरात घेत नसते. हे बा थोबाड बंद कर. मला बंद कर म्हणताय का? स्वतःनी चुका करायच्या आणि मला माझं थोबाड बंद करायला लावायचं का? तू हल तुझ्या बापाच्या घरी जा. हल माझ्या बापाकडं. मी जाऊ माझ्या बापाकडं? हा, माझं घर आहे हे, मी नाही जाणार कुठं. हे घर आहे हा, माय घर. तू चल ग. कुठं चल ग? हा, मी या सटवीला घरात घेत नसते माझ्या. मग ऐक, मी गोठ्यात राहीन, बिकाऱ्या भीक मागून खाईन, पण याची संगत सोडायचं नाही. चल ग. आओ हे असलं बावट का तो आग्ने ना सोडून दे जरा. धर. तुमचं उष्ट पाणी म्या कसं काय पिऊ? ए हिला उष्ट पाणी पाळायचा अधिकार तुला कोण दिला रे? मग हिला तुझी बायको होण्याचा अधिकार कुणी दिला? कोणी म्हणजे? मी दिला. ते बी वहिनीला विचारात न घेता. मग वहिनीला विचारात न घेता त्यांचं बी लग्न लावून दे एखादा दुसऱ्या पुरुषासोबत, म्हणजे त्या बी खुश आणि तू बी खुश. ए! हे माझ्यासाठी तिला बी सोडून देतील. नाही, मला तिला सोडून देता यायचं नाही. वासना आणि प्रेमातला फरकच मी विसरलो होतो. तू या बरं लगीन केलं ना तर समजे तुला दुसरी बायको मानते, आणि दुसऱ्या बायकोला साधा कुंकवाचा मान बी नसतोय. अहो पण मी येडी येडी आहे का तू? येडी आहे का? कशाला आले तुम्ही? बरं देवाला सोडा. नाही, आता आता मायापासून तुला कोण लांब करणार नाही, कुणीच लांब करणार नाही बघ. अगं आपल्या घरातल्या भांडणामुळं मी बाहेर मन देऊन बसलो. मी तुझ्या मनाचा विचारच केला नाही. पण नाही, ऐक ना, मी तुझाची. असला निर्णय घेऊ नको. वांगा सांगा, तुला सोडून मी कधी जाणार नाही. तू बी मला सोडून नाही जायचं. सोडा तुम्ही. जेवढा नवरा सहन करतो ना तेवढीच बाई सहन करीत असती. मग दुःख फक्त बाईच्याच वाट्याला का? बायकोच असते, त्याची कधी विभागणी नाही होत पहिली आणि दुसरी. आता मला लक्षात आले. उगा आता मला रडू नको, नाही तर मी परत जाईन. कुठं? तुला साडी आणा.
हे सुद्धा बी ना कोणतं काम द्या नाव करीत नाही. हा येते येते म्हणली अजून बी आली नाही. हा? गुराढोरावाली लोक बघते आणि हिला काय आहे का नाही त्याचं. किसन्या, मला काही हे बरोबर नाही वाटत. उद्या लोक काय म्हणतील? काय बरोबर आणि काय चुकीचं ते यावला तरी कळलंय का? अगं ह्यो समाज तोंडा गोड आणि मागं कडूच बोलत असतोय. अरे पण म्या बापा बिना वाढलेली पोर आहे. माझ्याकडून एक पाऊल जरी चुकला ना तरी लोक आईच्याच वळणाला नावं ठेवणार आहेत बघ. तो लोकांचा असाच विचार करत बसले ना आपल्याला कधीच एकत्र येता यायचं नाही. असं नको ना म्हणू. तुझ्यासोबत क्षण ना क्षण राहता यावं म्हणून आईला काय वाटन ह्याचा विचार न करता येतेच ना. सुधे, अगं कमलाला फुलायसाठी चिखलाचा दुर्गंध सहन करावाच लागतो ना. तसा आपल्याला आहे ना ह्या समाजाचा तिरस्कार सहन करूनच हे पाऊल उचलावं लागेल. बरं ठीक आहे, तू म्हणतो तसा मी उद्याच्याला माझी समधी कापडं घेऊन येते. पण आई, सुधे, अगं कोंबडीनं पिल्ल्याला दिवसभर जरी टोचा मारल्या ना रातची पकडाखाली उभाला घेतेच ना. एकदा आपण लगीन केलं ना आपले घरचे बी आपल्याला वायले नाही करायचे. अजून कशी नाही आली सुद्धा. हिला कोणी बघितलं तर नसेल ना. आणि बघितलं असेल तर हिला इथपर्यंत येता येईन का? आली वय, मला वाटलं तो नाही येत. आणि कापडाची पिशवी कुठे? हा, कोणाला कळाया नको म्हणून तो अशी आली वय. काय अडचण नाही, माझ्या मावस बहिणीचे कापडं मी घेतो. हा, पण इथनं पहिलं चल तू, नाही तर गोरावाली बघते. चल लवकर. किसन्या, मी पळून जायला नाही आले. अगं पण कालच आपलं ठरलं होतं ना. पण जे आपण ठरवतो ते वास्तवात उतरलंच असं नाही ना. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी समधी कापडं घेऊन निघालेच होते. बाय, वैस पाणी देतेस का? तेवढं पाणी देऊन जा बरं. संगीकडे चालले ना, अभ्यासाला चालली होय. जा जा जा. पण सांच्याला लवकर घरी बाय. हा, अभ्यासाच्या नादात घरला यायचं विसरून जाशील. मी ही अशी खाटावर पडलेली, तुझ्या बगैर एक घोट बी घेता येत नाही.
हे घास बी गिळवत नाही बघ. बाय, आईसाठी लवकर येशील ना? लवकर ये बाय, वाट बघते मी. आई बापाच्या प्रेमापुढं सगळे पागाळतात. आईच्या प्रेमापुढं तू बी आपलं प्रेम विसरलीस ना? आपलं प्रेम नाही सरले, पण आईच्या प्रेमापुढं आपलं प्रेम लईच कमी वाटलं बघ. येते मी. सुदे,